हे गाईज, हाय, होप यू ऑल आर डुईंग फाईन अँड स्टेईंग हायड्रेटेड. मला जेव्हाही कुठला व्हिडिओ नाही ते कुठला मेसेज पास ऑन करायचा असतो तेव्हा मी खूप विचार करते त्याच्या गोष्टीवर. त्या व्हिडिओचा अँगल कसा हवा, त्याच्यात शब्द कोणते वापरायला हवे, त्याचा एक बेसिक इफेक्ट कसा घ्यायला हवा, माझे ऑडियन्स ऐकेल का नाही, माझ्या ऑडियन्सनी ऐकलं आणि कमेंट नाही केलं तर ह्या ज्या सगळ्या लाईक एंड रिझल्टच्या गोष्टी आहेत जिथे की मला व्हिडिओ शूट केल्यानंतर तो पोस्ट केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा येईल और त्याचा फीडबॅक कसा येईल ह्याचा जो मी विचार करते इन्स्टेड ऑफ शूटिंग द ॲक्च्युअल व्हिडिओ. तुम्ही 15 डेजचा एक फिटनेस चॅलेंज घेतला असेल ऑरल्स 7 डेजचं स्किन केअर चॅलेंज घेतले असेल और 10 डेज बुक रीडिंग चॅलेंज घेतलं, पण ती कंप्लीट करायच्या आधीच तुम्ही त्याच्याबद्दल एवढा विचार करता की 7 डेज नंतर माझ्या स्किनमध्ये चेंजेस दिसेल का, ऑरल्स 30 डेज फिटनेस चॅलेंज नंतर माझ्या बॉडीमध्ये चेंजेस दिसेल का, ऑरल्स डे 1 स्टार्ट करायच्या आधी तुमच्या डोक्यामध्ये हे जे सगळे विचार येतात ह्यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. इन्स्टंटली हे चेंज नाही होणार आहे, बट मी काही क्विक टिप्स देऊ शकते तुम्हाला की ज्याच्याने ओव्हर थिंकिंग तुमचं थोडंसं टोन डाऊन होईल. फर्स्ट वन, रिअलाइज दॅट नो बडी इज थिंकिंग अबाउट यू. Second one, they are too busy worrying about themselves than worrying about how you are going to perform in any of the challenges or in anything that you're doing. Third and the most important thing is action is the only cure for anxiety. माझ्या बाबतीत असं घडतं की मी एंड रिझल्टचा विचार करून बसमध्ये माझ्या मनात अखंड विचार येतात ज्याच्याने ॲक्च्युली करायची जी गोष्ट असते ती खूप इझी असते, पण मी त्या अतिविचारांमुळे ती गोष्ट खराब करते स्वतःसाठी, ऑरल्स मी त्या एंड रिझल्टपर्यंत पोचूच शकत नाही आणि बेसिकली ॲक्शन घेऊ शकत नाही मी ती गोष्ट करण्याच्या अगेन्स्ट. सो फोर्थ वन इज टेकिंग वन स्टेप ॲट अ टाईम. टेक एन एक्झाम्पल, तुम्ही 10 डेज बुक रीडिंग चॅलेंज घेतला असेल आणि तुम्हाला खूप ओव्हरवेल्मिंग वाटते की यार मी 10th डेपर्यंत रीच कसं करेन. Start with one small thing. On day 1, start with reading 3 pages. On day 2, start with reading 4 pages. The day you reach 9 or 10, you have lost the track of which day you are reading firstly. And secondly, तुम्हाला एक आवड निर्माण होते. तुम्हाला कळत नाही की वेळ कसा जातोय पुस्तक वाचताना. तुम्हाला हेही लक्षात येत नसेल की तुम्ही किती पानं वाचलेत. The fifth one, last but not the least, that the worst case scenarios rarely happen. माझ्यासोबत असं कधी झालं नाही की मी कुठली तरी गोष्ट सुरू करायचा प्रयत्न करते आणि मी वर्स्ट केस सिनॅरिओचा विचार केलेला नाही आहे, बिकॉज इट्स अ ह्युमन टेंडन्सी. बट मी स्वतःला शिकवत आली आहे आणि मी स्वतःला ट्रेन केलं आहे की द वर्स्ट केस सिनॅरिओ तेव्हाच होईल वेन आय स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. म्हणजेच इनडायरेक्टली मी मॅनिफेस्ट करते आहे जे की मला नको आहे. सो द वर्स्ट केस सिनॅरिओ इज ऑल हिअर. सो यू हॅव टू फोकस ऑन द बेस्ट केस सिनॅरिओज. सो या काही स्टेप्स मी मेंटेन केल्या आहेत माझ्या लाईफमध्ये टू टोन डाऊन माय ओव्हर थिंकिंग, विच हॅज हेल्प मी अ लिटल, ज्याच्याने मी माझ्या स्वतःसोबत एक हेल्दी रिलेशन बिल्ड करू शकली आहे. सो लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन इफ दिस वॉज युजफुल. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.